हां, एकदम व्यवस्थित. आज अंजूचा 60वा वाढदिवस आहे आणि एक मोठा टप्पा पार केलाय तिनं आयुष्याचा. खरं तर आमच्या ग्रुपमध्ये ती सगळ्यात लहान, पण तिनं हा लहानपणा कधीच मान्य केला नाही. अंजूची दुसरी गोष्ट म्हटलं तर तिचं वाचन अफाट आहे आणि स्मरणशक्ती खूप दांडगी आहे आणि बऱ्याच कला तिला अवगत आहेत. एकतर ती गाणे खूप छान म्हणायची, रांगोळ्या खूप सुंदर काढायची आणि अंजू म्हणजे अगदी उत्साहाचा धबधबाच. आमच्या बँकेच्या ट्रिप्स असो, पिकनिक्स असो, ती इतकी इतकी आनंदाने सहभागी व्हायची की आम्हाला सगळ्यांना ती त्या आनंदात सहभागी करून घ्यायची. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर अंजू एक नंबरची खवय्ई आहे. तिला स्वतःला खायला पदार्थ करायलाही खूप आवडायचं आणि आम्हाला खाऊ घालायला पण खूप आवडायचं. दुसरी एक गोष्ट म्हटलं तर तिच्या घराच्या जवळ 2 हॉस्पिटल होते जालन्यातील. त्याच्यामध्ये आमच्यापैकी कोणी जरी ऍडमिट असलं तर अंजू त्यांना डबा पाठवायची म्हणजे पाठवायचीच. सांगायचं म्हणजे माझे मिस्टर एकदा त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. अंजू अगदी 8 वाजता बरोबर त्यांना रोज पालक सूप नेऊन द्यायची. इतकं माझ्या मिस्टरांना ते आठवतं की ते म्हणतात की मला सूप पाहिलं की अंजूची आठवण येते. बरं, माझे मिस्टरच राहून देत, माझी एक परभणीची मैत्रीण की तिची अंजूची तिची ओळख पण नव्हती, पण एकदा ती म्हणाली की माझे वडील ना बाहेर खात नाहीत गो, काय करावं. मी अंजूला सांगितलं. अंजूने 3 दिवस सकाळ संध्याकाळ त्यांना डबा पाठवला. ती मैत्रीण अजूनही म्हणते माझ्या वडिलांचे खूप आशीर्वाद लाभतील बाबा अंजूला. असे सगळ्यांचे खूप आशीर्वाद तिनं घेतलेले आहेत आणि बँकेच्या कामात तर ती एक्सपर्ट होतीच, त्याबद्दल प्रश्न नाही. पण अगदी मैत्रिणी जमवणं म्हणजे थोडक्यात म्हणलं तर हॅपी हॅपी आणि गो लकी असा तिचा स्वभाव होता. अशा अंजू 60 वर्षाची झाली म्हटल्यानंतर आम्हाला खरंच आता आपण म्हातारं झालो असं वाटायला लागलंय. आणि अशा अंजूस माझ्या लाख लाख शुभेच्छा. माझ्याकडून आणि खेडकरांकडून पण मी तिला लाख लाख शुभेच्छा देते. तिचा पुढील आयुष्य निरामय आणि निरोगी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना करते. नमस्ते मैडम, आपको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं। आपको पता नहीं कि हम आपको कितना मिस करते हैं, पीडी सर को मिस करते हैं। आपको याद होगा मेरा प्लॉट लेने से लेके, घर बांधने से लेके, घर बसाने से लेके आपका बहुत बड़ा योगदान है और ये बात मैं कभी ज़िंदगी भर नहीं भूल सकता हूँ। खैर, आप बहुत मतलब क्या ही बताए, आप कोल्हापुर में हैं, हम जालना में हैं, आपके यादें बहुत कुछ है जालना में हमारे पास। आपको कभी लाइफ टाइम भूल नहीं सकता हूँ। आपके बैंक में काम करने का वर्किंग, आपकी जो हंसते खेलते बैंक में काम करने का, सबको लेके चलने का बेसिकली हर 1-2 सालों की ट्रिप में लेके जाने का, इनिशिएटिव लेने का, वेलफेयर का रन दो, यानी बर्थडे रन दो आप सब सेलिब्रेट करते थे। अब ये बातें सब इतिहास जमा हो गई, सिर्फ यादें रह गई। फिर भी हम आपको कभी नहीं भूलेंगे, अब हमेशा याद करता हूँ। वैसे तो अपनी फ़ोन पे बातें होती हैं और मुझे कुछ भी ज़रूरत रही, जब भी ज़रूरत है आप मुझे हमेशा हेल्प करते हो। क्या ही बताए, मिस यू मैडम, और आपको जन्मदिन की बहुत 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 शुभकामनाएं। सर्वांना नमस्कार। आज सौ प्राजक्ता म्हणजे आमची अंजू हिचा निवृत्तीचा दिवस। अंजू आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात लहान आणि अवखड, त्यामुळे ती 60 वर्षाची होणं हे कल्पनेतही येत नाही, पण आयुष्याचा हा टप्पाही लक्षात घ्यायला हवा। अंजूची अर्ध्यापेक्षा जास्त नोकरी जालन्यात झाली। अंजू आणि तिचे मिस्टर दोघं आमच्या बँकेत आणि आम्ही दोघं पण ESBH एम्प्लॉई। आणि तिच्या लग्नाच्या आधीपासून ते ती कोल्हापूरला येईपर्यंत तिचा आणि आमचा सहवास, हा सहवास फक्त बँकेपुरता मर्यादित नव्हता, तर तो कौटुंबिकही होता।
अंजूच्या बँकेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिला नवीन काम करण्याची आणि शिकण्याची खूप जिद्द होती आणि त्या जिद्दीनेच ती नवीन नवीन कामं शिकत गेली आणि ती पूर्ण करण्यासाठी जास्तीचा वेळसुद्धा ती देत होती. सकाळी लवकर जाणे, संध्याकाळी उशिरा थांबून ते काम पूर्ण करणे, अशा पद्धतीने तिची कामाची जिज्ञासू आणि कामसू वृत्ती त्याच्यातून दिसून येत होती. अंजू हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. तिच्यात प्रचंड उत्साह व समरसून जगण्याची उर्मी आहे. बँकेतील कोणताही कार्यक्रम असो व हा सहल असो, तिचा सगळ्यात आधी पुढाकार होता. नियोजनापासून ते पूर्ण होईपर्यंतची जबाबदारी ती घेत होती. प्रवासाची तिला प्रचंड हौस. त्याच्यामुळे सहलीची ठिकाणसुद्धा तीच सुचवत असे आणि ती सहल पूर्ण जबाबदारीने पूर्ण करून घेत असे. त्या आनंदात ती आम्हालासुद्धा सहभागी करून घेत असे. अंजूचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे खाणे आणि खिलवणे. मग ती साऊथ इंडियन डिश असो की महाराष्ट्रीयन डिश असो, ती अतिशय सुगरणपणे करून आम्हाला ती खाऊ घालत होती. आम्ही या आनंदाला मात्र आता मिस करतो आहे. अंजूला हरहुन्नरी म्हटलं आहे कारण तिच्यात अनेक कलागुण आहेत. अंजूचे अक्षर खूप सुंदर आहे. अंजूचे वक्तृत्व खूप छान आहे. तिचं वाचन प्रचंड आहे. ती रांगोळी उत्कृष्ट काढते. एक हौशी कलाकार आहे. गाणं खूप सुंदर म्हणते. म्हणजे देवानी तिला अनेक कला बहाल केलेल्या आहेत. तिचं पाककौशल्य अप्रतिम आहे आणि त्याचा आम्ही आस्वाद पण घेतलेला आहे. तिची सेवाभावी वृत्ती सुद्धा दिसून होते. कुणाच्याही आजारपणामध्ये ती तत्परतेने धावून जात होती. अंजूची जगण्याची समरसून वृत्ती अशासाठी म्हणते की घरातले छोटे मोठे कार्यक्रम असू दे, सणवार असू दे किंवा हळदी कुंकासारखा एखादा कार्यक्रम असू दे, ती इतक्या उत्साहात आनंदात करत होती की तिचा तो उत्साह पाहून आम्हालासुद्धा उत्साह येत होता. साधं चैत्रगौरीचं हळदी कुंकू घ्या. मी चैत्रगौरीचं हळदी कुंकू करायची, पण माझ्याकडे चैत्रगौर नव्हती. तेव्हा तिने हौशीने बेळगावहून माझ्यासाठी चैत्रगौर आणली. ही तिची देण्याची खूप वृत्ती होती. जिथं जिथं काही कमी असेल तिथं ती ते पूर्ण करत होती. अशा या अंजूला केडींकडून आणि माझ्याकडून पुढील आनंददायी वाटचालीसाठी निवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. अंजू, तुला पुढील आयुष्य खूप सुखी, समाधानात आणि आनंदात जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅलो. आज माझी मैत्रीण अंजू रिटायर होते. तिच्याबद्दल काय बोलावे, शब्द कमी पडतील तिच्याबद्दल बोलण्याविषयी. कारण तिने मला इतकी मदत केलेली आहे की विचारूच नका. माझ्या मोठ्या मुलाचं लग्न झालं तेव्हा त्याची पूर्ण रिसेप्शनचं मॅनेजमेंट तिने केलं होतं. तसंच तो लग्न होऊन आल्यानंतर त्याचं स्वागत पण तिनेच केलं होतं. आणि माझे मिस्टर ज्यावेळी जालना मिशनमध्ये ॲडमिट होते त्यावेळी तिने अक्षरशः 8 दिवस डबा पुरवला होता. तिच्या दिलेल्या खिचडीची चव अजून टीव्हीवर रेंगाळते माझ्या. आम्ही श्रावणातल्या दर शुक्रवारी तिच्याकडे जेवायला जाते. तिची पुरणपोळीची चव तर अजूनही जिभेवर आहे माझ्या. तिच्या इतकी सुगरण मैत्रीण खरंच भेटली मला. माझ्या प्रत्येक वेळेला ती उभी होती. तशीच कामामध्ये सुद्धा खूप हुशार होती ती. इतकी सुगरण मैत्रीण माझी रिटायर होते. तिला मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर माझं लग्न झाल्यावर जेव्हा मी जालन्यामध्ये आले त्यावेळेसची ती माझी एक चांगली छान मैत्रीण, पहिली मैत्रीण म्हणायला हरकत नाही. मैत्रीण कम मोठी बहीण. कारण मोठ्या बहिणीसारखंच ती हक्काने मला प्रत्येक गोष्ट सांगायची. संसारातले सगळे सुखदुःख आम्ही एकमेकींना शेअर करायचो. स्वभावाने खूप हळवी, पण चेहऱ्यावर असं दाखवणं की बाई कितीच खंबीर आणि बोल्ड आहे. सो आहे पण तशी ती, त्यात वाद नाही आहे, पण हळवी पण बरीच आहे. आज तुझा 60वा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं 1-2 शब्दामध्ये व्यक्त व्हायची संधी मला मिळाली.
पाहता पाहता कसे दिवस गेले आणि 60व्या वर्षात तू कसं पदार्पण केलंस हे कळालं नाही. सो आपण एक ज्येष्ठ नागरिक म्हणून आपली नवीन ओळख निर्माण होऊ लागली आहे. तुला खूप 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 शुभेच्छा. तुला निरामय आयुष्य लाभो, आरोग्य लाभो. बाकी तर सगळी सुखं तुझ्या पदरात परमेश्वराने घातलेली आहेतच. आणि निवृत्तीचा पण दिवस आहे. बँकेतली खूप मोठी जबाबदारी पार पाडून आज तू तुझ्या कामातून निवृत्त होत आहेस. त्याबद्दल पण एक अभिमान आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या हाताळताना काय काय गोष्टींना सामोरे जावं लागतं हे त्या प्रसंगातून जातानाच कळतं. तेव्हा तू खूप छानरित्या जबाबदारी तुझी पार पाडलीस. त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. हे सगळं बोलताना तुझ्याबद्दलचा एक शेर मला बोलावा वाटतो. तेरी दोस्ती में एक ऐसा एहसास है, तेरी दोस्ती में एक ऐसा एहसास है, तू दूर हो के भी मेरे दिल के पास है, तू दूर हो के भी मेरे दिल के पास है. मैं तेरी तमन्ना को दिल से मिटाऊँ कैसे, मैं तेरी तमन्ना को दिल से मिटाऊँ कैसे, तू समंदर है और मुझे तेरी प्यास है, तू समंदर है और मुझे तेरी प्यास है. तुला खूप खूप शुभेच्छा पुढील भावी आयुष्यासाठी. बस एवढंच व्यक्त व्हायचं होतं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज एक 60 वर्षाचं नटखट बाळ आज बँकेच्या सर्व्हिसमधून रिटायर होत आहे. आश्चर्य वाटलं ना मी असं बोलले ते. हो, आपली अंजू कुलकर्णी आज रिटायर होते आहे बँकेच्या सर्व्हिसमधनं. तिच्या त्या नटखट स्वभावापासून अजिबात ती रिटायर होत नाही आहे आणि ते होऊ पण नाही. ती आजही तेवढीच लहान मुलांसारखी नटखट वागते आणि तिने ते लहान मूल तिच्यात जपून ठेवलं. ही खूप खूप छान गोष्ट आहे आणि तिने असेच हे लहान मूल तिच्यात जपून ठेवावं. तशीच ही मैत्रीण खूप इमोशनल आहे. थोड्या थोड्या गोष्टीला डोळ्यात चटकन पाणी येणं हा तिचा स्वभाव आहे. आणि एखाद्या षोडशीला लाजवेल असं तिचं ते लाजणं आहे आणि ते तिने असं जपून ठेवावं. अंजू, तुझ्या काही आठवणी आहेत माझ्या अजूनही स्मरणात आहेत त्या, की जेव्हा लग्नाच्या आधी तू जेव्हा बँकेत लागलीस ना तेव्हा तुला म्हणजे मनोमन असं वाटायचं की पिढीशी तुझं लग्न व्हावं आणि हाच नवरा आपल्याला हवा. आणि तू देवाला साकडं पण घालायचीस. देवाने तुझं ऐकलं तेव्हा आणि एक चांगला सुस्वभावी जीवनसाथी तुला लाभला आहे. तर म्हणजे त्याचे खूप खूप कौतुक की तुझं सगळ्या हौशी पूर्ण करतात पिढी वगैरे तरी. आणि काही तुझ्या आठवणी माझ्या हृदयात अजूनही जपून आहेत. त्या आता लेटेस्ट म्हणजे तुझी कोल्हापूरला आम्ही जेव्हा तुझ्याकडे आलो तेव्हा तू म्हणजे आमचे 8 दिवस एवढे मजेत आणि धमाल केली आम्ही की ते कधी विसरू शकत नाहीत. रिसॉर्टला जाणं आणि तुझं ते अवखळ वागणं अगदी खूप खूप भावून गेलं. तेव्हा पिढींनी पण तेवढीच साथ दिली तुला, आम्हाला तेवढीच आमची बर्दास्त ठेवली. त्या जुन्या आठवणी म्हणजे जेव्हा जेव्हा हौले हौले साजना हे जे गाणं लागतं ना तेव्हा तूच डोळ्यासमोर येतेस आमच्या, तू गाणं म्हणताना वगैरे. हा जो गेलेले क्षणसुद्धा अजूनही आम्ही अनुभवतो आहोत. तुझ्या हातचा डोसा, इडली तर तूच शिकवलीस कशी करायची असते. अगदी घरी येऊन माझ्या तू समजावून सांगितलंस की हे असं इतकं पाणी टाकायचं, इतकं करायचं, तितकं असं सगळं म्हणजे व्यवस्थित. आणि तुझ्या घरी तू आम्हाला काय काय नाही खाऊ घातलंस. तू तर सुगरण आहेसच अगदी. डोसा म्हणू, इडली, बिशीब्याळीसुद्धा तुझी म्हणजे एक युनिकच पदार्थ होता तो. कधी पुरणाची पोळी. आणि तुझा आम्हाला डोसा करताना आम्हाला निर्लेप चतावा लागतो. पण अंजू, तू जेव्हा डोसा करतेस ना तेव्हा प्रत्येक तवा निमूटपणे निर्लेप होतो. हो की नाही? खरं आहे की नाही सांग अगदी. आणि अशी ही अंजू. आणि तुझ्या अजून 1-2 आठवणी आहेत माझ्या की टाकळकर असताना
जेव्हा आम्ही तुझ्याकडे यायचो तेव्हा तू टाकळकरांना विचारायची, टाकळकर काय करू, चहा की कॉफी? तर टाकळकर तुला म्हणायचे की हां चहा होईपर्यंत किंवा कॉफी होईपर्यंत चहा चालेल वगैरे. तर असं तुझ्यासोबत असं मिश्किल वागणं त्यांना खूप आवडायचं, कारण तुला राग नाही तर तुझ्याकडे एक सेन्स ऑफ ह्युमर आहे असं ते नेहमी म्हणायचे. आणि तो आहेच आहे. तुला जशी दुसऱ्यांची मजा करून करायला आवडते तशी स्वतःचीही तू करून घेतेस. हा तुझा मनाचा मोठेपणा आहे. एकदा आपण पलुसकर पुण्यतिथीला तू, मी आणि संगीता पंडितराव आपण गेलो होतो. रात्रीचा तो पूर्ण दिवस रात्रभर तो कार्यक्रम असतो, तेही मला आठवतं. असे बरेच क्षण आहेत की ते जिवंत होऊन पुन्हा पुन्हा माझ्यासमोर येतात. कोण म्हणतो की गेलेला क्षण पुन्हा येत नाही म्हणून? सगळे क्षण तसेच जिवंत होऊन आणखीनही पुढ्यात येतात, आणखीनही अनुभवतो आम्ही. तर खूप खूप छान दिवस गेले तुझ्यासोबत. तुला उर्वरित आयुष्य निरोगी, उदंड आणि आनंददायी लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. खूप 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 छान राहा आणि तुला खूप आशीर्वाद आहेत अंजू.